हे लोक मला हाल हाल करून मारतील या हताश शब्दांनी धनंजय नागरगोजेंनी जगाचा निरोप घेतला। पण त्यांच्या वेदनेचा आवाज अजूनही घुमतोय। एका शिक्षकाला आपल्या हक्काचा पगार विचारण्याचा एवढा मोठा गुन्हा ठरतो का? अन्याय विरोधात आवाज उठवला की व्यवस्थेचे भक्षक त्याला संपवतात का? एका निष्पाप बापाने आपल्या 3 वर्षाच्या लेकीला शेवटचं माफ कर म्हणावं, याला जबाबदार कोण? आश्वासनांच्या खोट्या जाळ्यात अडकून सरकार शिक्षकांचं आयुष्य संपवतं, पण समाज मात्र गप्प का? धनंजय नागरगोजेंचं मरण ही एक घटना नाही, हा व्यवस्थेच्या निर्दयी चेहऱ्यावर उठलेला जळजळीत सवाल आहे। आता तरी कोणाला जाग येईल का? नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। बीडच्या शांत वातावरणाला हादरवणारी ही घटना। कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या केज शाखेजवळ एका तरुण शिक्षकाने आपले जीवन संपवले। धनंजय अभिमान नागरगोजे, वय अवघे 30, एका आश्रमशाळेचा शिक्षक। गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपल्या फेसबुकवर काही पोस्ट केल्या होत्या, ज्या वाचून त्यांच्या वेदनेचा आवाज येत होता। हे लोक मला हाल हाल करून मारतील, मोठे लोक मला मारतील, मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, या शब्दात त्यांनी आपली असहाय्यता मांडली होती। अखेर त्यांच्या शेवटच्या पोस्टने संपूर्ण समाजाला एक मोठा प्रश्न विचारला। मरण सोडून त्यांच्या हातात पर्याय तरी काय उरला होता? धनंजय नागरगोजे यांची शेवटची पोस्ट काळजाला चिरणारी होती। त्यांनी आपली 3 वर्षाची लहानगी मुलगी श्रावणी हिला उद्देशून लिहिले होते, श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर। एका हताश बापाची ही वेदना होती, त्याच्या प्रत्येक ओळीत असहाय्यता होती आणि समाजाने दिलेल्या जखमांचा ठसठशीत ठसा होता। तो फसवणूक करणारा नव्हता, कोणाचा कर्जदार नव्हता, कोणाचं नुकसान केलं नव्हतं, पण तरीही त्याला इतका छळ सहन करावा लागला। या आत्महत्येमागे काही मोठ्या नावांचा उल्लेख होता। विक्रम बाबूराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे, या सर्वांनी त्याला हाल हाल करून मरण्याची वेळ आणली, असा आरोप त्यांनी आपल्या शेवटच्या पत्रात केला। आणि हा छळ सुरू झाला होता फक्त एका प्रश्नाने, मी गेली 18 वर्षे तुमच्या शाळेत काम करतो, अजूनही पगार मिळत नाही, पुढे काय? यावर मिळालेलं उत्तर त्याला मरणाचं कारण बनलं। तू फाशी घे, म्हणजे दुसऱ्या शिक्षकाला भरती करू शकेल। ही घटना केवळ एका शिक्षकाच्या मरणापुरती मर्यादित नाही, ती संपूर्ण व्यवस्थेचा भेसूर चेहरा समोर आणते। 2019 मध्ये शासनाने 20% अनुदान जाहीर केलं, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही। धनंजय नागरगोजे आणि त्यांच्यासारखे असंख्य विना अनुदानित शिक्षकांना या निर्णयामुळे केवळ आशेच्या शब्दांनी जागावं लागलं। सरकारच्या एका आश्वासनामुळे त्यांचे आयुष्य थांबले, पण वेतन मात्र कधीच सुरू झालं नाही। अशा प्रकारच्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या माणसाला ही व्यवस्था संपवते। सुरुवातीला उपेक्षा, नंतर धमक्या आणि अखेरीस अशा क्रूरतेला सामोरं जाण्याचा मूक आदेश। धनंजय नागरगोजेंनी शेवटच्या पोस्टमध्ये आपल्या मुलीशी संवाद साधत हे स्पष्ट केलं, हे लोक राक्षस आहेत। त्यांच्यासाठी तो फक्त एक शिक्षक होता, पण लढण्याचा प्रयत्न करणारा शिक्षक ही व्यवस्था सहन करू शकत नव्हती। या घटनेनंतर बीड जिल्हा हादरला, पण प्रश्न तिथेच आहे, या समाजाला खरंच फरक पडतोय का? हा पहिला शिक्षक नव्हता आणि तो शेवटचा देखील नसेल। हे व्यवस्थेचे भक्षक आपल्या दुष्टचक्रात किती शिक्षकांना गिळंकृत करतील? ज्या शिक्षकांनी ज्ञानाचा दीप लावला त्यांनाच अंधाराच्या विळख्यात ढकललं जातंय। श्रावणी सारख्या अनेक मुली आपले वडील गमवत आहेत, कारण कुठल्याशा खुर्चीत बसलेल्या लोकांना त्यांच्या समस्यांची किंमतच नाही। बाळा, बापूने कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, पण या नालायक राक्षसांनी माझा अंधारातून छळ केला। ही हतबलता वाचूनही समाज गप्प बसणार आहे का? ही फक्त एक घटना नाही, ही एक जळजळीत फोड आहे, जी फुटायला हवी। आता तरी प्रशासन जाग होणार आहे का, की पुन्हा एका धनंजय नागरगोजेंना मृत्यूच्या उंबरठ्यात ढकललं जाणार? पोलीस यात काय कारवाई करणार हे येणारा काळच ठरवेल। पण आज एक सत्य स्पष्ट आहे, आपल्या समाजात अजूनही शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी मृत्यूलाच अंतिम पर्याय मानावं लागलं। अशाच घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।